आता बातमी विस्तारानं अंतरवाली सराठीमध्ये जरांगेंच्या उपोषण स्थळी देखील शिवजयंती साजरी केली जाते। गावकऱ्यांकडून हा परिसर सजवण्यात आलाय। आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे। आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि आपण बघू शकता की अंतरवली सराटीमध्ये पण या शिवजयंतीची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी फुलांची आरास करण्यात आलेली आहे, फुगे लावण्यात आलेले आहेत, भगवे ध्वज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा उपोषणाचा 10वा दिवस आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण जो अध्यादेश सरकारने काढलेला आहे तो 20-21 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह राज्यातील गुन्हे परत घ्यावे, हैदराबादचं गॅझेट घ्यावं ही जरांगे पाटील यांच्या मूळ मागण्या आहेत आणि या मागण्यावर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत। परंतु आज शिवजयंतीच्या निमित्ताने अंतरवाली सराटीमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे फुलांची आरास करण्यात आलेली आहे। या ठिकाणी फुलांच्या माळा सजवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी इकडे बघू शकतो आपण की या ठिकाणी एक पालखी तयार करण्यात आलेली आहे। या पालखीमधून छत्रपती शिवरायांची एक मिरवणूक काढण्यात येणार आहे। या पालखीमध्ये छत्रपतीची छोटी प्रतिकृती असेल आणि ही मिरवणूक अंतरवाली सराटीमध्ये पूर्ण गावामध्ये फेरा मारून या ठिकाणी परत येईल। जरांगे पाटील या ठिकाणीच या पालखीचं दर्शन घेतील, थोड्या वेळाने घेतील। परंतु शिवरायांची जयंती राज्यभरात आणि देशभरात साजरी होताना या ठिकाणी जे उपोषण स्थळ आहे 5.5 महिने झाले या ठिकाणी ह्या जे मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे या ठिकाणी शिवजयंती मात्र मोठ्या उत्साहात साजरी होताना या ठिकाणी दिसत आहे। कॅमेरामन निक्कीसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना।